श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, आपणाला वाटतं पैसा टिकत नाही, तर तो का टिकत नाही आणि कोणत्या घरात टिकत नाही याचे काही कारणे आहेत. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल आणि पैसा टिकवण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अशा घरात पैसा टिकत नाही म्हणजे कशा घरात, तर ते आपण शेवटी पाहूयात. हा विषय खूप खोल आहे. केवळ नशीब किंवा कर्म नाही, तर आपल्या सवयी, विचार आणि वागणूक यावर पैसा टिकतो की नाही हे ठरतं. तर चला मग समजून घेऊयात. घरात रोज वाद, ओरड, नकारात्मक ऊर्जा असेल तर लक्ष्मी टिकत नाही. शांती नसलेल्या घरात पैसा आला तरी टिकत नाही. कारण मानसिक ताण आणि चुकीचे निर्णय या दोघांमुळे काय होतं, तर आर्थिक नुकसान होत असतं. मोठ्यांचा अपमान, स्त्रियांचा अनादर किंवा घरात एकमेकांना कमी लेखणं हे सगळं नकारात्मक वातावरण तयार करतं. अशा ठिकाणी प्रगती थांबत असते. जिथे पैसा वाया घालवले जाते म्हणजे उगाचच खर्च करणे, दिखावा करणे, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी पैसे उधळणे. पैसा टिकवायचा असेल तर गरज आणि इच्छा यात फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तर काम टाळणे, जिथे आळस जास्त असतो तिथेसुद्धा पैसा टिकत नाही. म्हणजे काम टाळणे, वेळ वाया घालवणे हे सगळं हळूहळू आर्थिक नुकसान घडवतं. मेहनत म्हणजेच पैसा टिकवण्याचा मुख्य मंत्र आहे. तर आपल्याला जर कोणी मदत केली तर आपण कृतज्ञ होतो. पण जिथे कृतज्ञता नसते, जे आहे त्यात समाधान नसणे, नेहमी तक्रार करणे, अशा घरात पैसा आला तरी समाधान नसतं. त्यामुळे तो टिकत नाही. जिथे वाईट सवयी आहेत, जुगार, व्यसन, चुकीच्या संगतीत वेळ घालवणे हे पैसा संपवण्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. जिथे दान धर्म नाही, थोडं का होईना पण इतरांना मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. देणारा हातच नेहमी भरलेला असतो, ही जीवनाची खरी सत्यता आहे. शेवटी एक महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही, तर शांती, आदर, योग्य सवयी, सकारात्मक विचार हे सगळं एकत्र असणं गरजेचं आहे. लक्ष्मी त्या घरातच टिकते जिथे मन स्वच्छ असतं, वागणूक खरी असते आणि मेहनतीवर विश्वास असतो. तर पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत, तो तुमच्या घरातील ऊर्जा, सवयी आणि विचार, कर्म यांचा परिणाम असतो. काही लोक खूप कमावतात पण तरीही त्यांच्याकडे पैसा टिकत नाही, तर काही जण कमी कमावतात पण त्यांचं घर नेहमी सुखी आणि स्थिर असतं. का असं होत असेल? कारण पैसा येणं आणि पैसा टिकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जिथे नकारात्मक विचारांचं राज्य असतं तिथे ते घर, जर घरात सतत आपलं काही होणार नाही, आपण गरीबच राहणार असे विचार बोलले जात असतील, ते विचार हळूहळू सत्यात उतरतात. मनातला भीतीचा आणि कमतरतेचा भाव तुमच्या कृतीवर परिणाम करतो आणि संधी हातातून निसटतात. तर लक्षात ठेवा, जिथे विश्वास असतो तिथे मार्ग तयार होतो. जिथे शंका असते तिथे अडथळे उभे राहतात. जिथे पैशाचा आदर केला जात नाही तिथे पैसा हातात आला की त्याचा अपमान केला, जसे की नोटा वाकड्या तिकड्या टाकणे, उगाच खर्च करणे हा एक सूक्ष्म पण खूप मोठा दोष आहे. पैसा हा ऊर्जा आहे आणि जिथे त्याचा आदर होत नाही तिथे तो टिकत नाही. छोटी सवय म्हणजे पैसे नीट ठेवणे, खर्च करताना जागरूक असणे हीच श्रीमंतीची सुरुवात आहे. जिथे घरात साफसफाई नसते, अव्यवस्थित घर, घाणेरडं, अस्ताव्यस्त घर हे केवळ दिसायला वाईट नसतं, तर ते तुमच्या जीवनावरही वाईट परिणाम करतं. अशा घरात सकारात्मक ऊर्जा राहत नाही. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. हा फक्त धार्मिक विचार नाही, तर एक मानसिक सत्य आहे. जिथे सतत कर्ज घेतलं जातं, कर्ज घेणं कधी कधी गरजेचं असतं, पण सवय झाली तर ते सर्वात मोठं ओझं बनतं. आज घेऊ उद्या बघू ही सवय घराला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवते. परिणाम सतत ताण, बचत शून्य,
पैसा येतो आणि लगेच जातो. जिथे वेळेचं महत्त्व नाही, वेळ हा पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे. जिथे लोक वेळ वाया घालवतात, मोबाईल, टी व्ही, आळस, तिथे संधी निघून जातात. सत्य, टाईम वेस्ट, लाईफ वेस्ट, मनी वेस्ट. तर एकत्र राहणं म्हणजे फक्त एकाच घरात राहणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं, साथ देणं, निर्णय एकत्र घेणं. जिथे एकोपा नाही, तिथे पैसा टिकत नाही. कारण चुकीचे निर्णय घेतले जातात, एकमेकावर विश्वास नसतो. जिथे आभार मानण्याची सवय नाही, कृतज्ञता ही सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्याकडे काहीच नाही असं वाटणं हेच गरिबीचं खरं कारण आहे. रोज स्वतःला विचारा, आज माझ्याकडे काय आहे ज्याबद्दल मी आभारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चुकीची संगत. तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता, तुमचं भविष्य तसंच बनत असतं. जर तुमच्या आजूबाजूला आळशी, नकारात्मक, खर्चिक लोक असतील, तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी पैसा टिकवणं कठीण होईल. जिथे गोल म्हणजे लक्ष्य नाही, ज्या घरात कुणालाच स्पष्ट उद्दिष्ट नाही, तर पैसा कुठे वापरायचा हे कधीच कळत नाही. तर परिणाम उगाच खर्च करणे, कोणतीही बचत नाही, भविष्य अनिश्चित करणे. जिथे भीतीमुळे निर्णय घेतले जातात, जर नुकसान झालं तर जर अपयश आलं तर भीतीमुळे लोक संधी गमावतात. पैसा टिकवण्यासाठी कधीकधी धाडसही आवश्यक असतं. पैसा टिकवण्यासाठी काय करायचं आहे? महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. घरात सकारात्मक वातावरण तयार करायचं. रोज देवाचं नाव घ्यायचं, चांगल्या गोष्टी बोलायच्या, वाद टाळायचे. महत्त्वाचं म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवायचं. बजेट बनवायचं. गरज आणि इच्छा वेगळी ठेवायची. बचत आणि गुंतवणूक करायचं. थोडं का होईना पण नियमित बचत करायचं. पैशाला कामाला लावायचं. कृतज्ञता ठेवायची. जे आहे त्यात आनंद मानायला शिकायचं. मेहनत आणि शिस्त. रोज थोडं का होईना पण प्रगती करायची. एक छोटी गोष्ट जी इमोशनल आहे आणि तुम्हालासुद्धा त्या गोष्टीमधून काही ना काही बोध नक्कीच होणार आहे. एक माणूस रोज देवाकडे प्रार्थना करत होता, देवा मला खूप पैसा दे. पण तो स्वतः दिवसभर काहीच काम करत नव्हता. एक दिवस देव त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी तुला संधी देतो, पण तू उठून प्रयत्न तरी कर. संदेश, देव, नशीब आणि पैसा हे सगळं त्यालाच साथ देतं जो सतत स्वतः प्रयत्न करत असतो. पैसा हा त्या घरातच टिकतो जिथे मेहनत असते, शिस्त असते आणि मनात समाधान असतं. लक्ष्मी फक्त पैशातच नाही, ती तुमच्या विचारात, वागण्यात आणि ती संस्कारात असते.